ऑलराईट मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत ग्लास बॉडी असलेला स्मार्टफोन बघितला असेल, मेटल बॉडी असलेला स्मार्टफोन बघितला असेल किंवा प्लास्टिक बॉडी असलेला स्मार्टफोन बघितला असेल. पण ह्या ज्या तिन्ही बॉडीचे जे स्मार्टफोन्स आहेत ना, या तिन्ही बॉडीपैकी तुमच्यासाठी कोणत्या बॉडीचा स्मार्टफोन सगळ्यात जास्त बेस्ट आहे? या तिन्ही जे बॉडी आहेत त्याचे एक प्रॉज आहेत, एक कॉन्स आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू की ग्लास बॉडी जो स्मार्टफोन असतो तो कसा आहे तुमच्यासाठी. ग्लास बॉडी ज्या स्मार्टफोनची जी बॅक फिनिशिंग असते तो स्मार्टफोन कसा असतो, त्याचे प्रोज आणि कॉन्स बघू. तर सगळ्यात पहिल्यांदा ग्लास बॉडी ज्या स्मार्टफोनला असते ना, तो जो स्मार्टफोन आहे तो सगळ्यात जास्त प्रीमियम दिसतो, स्टायलिश दिसतो. तो जो स्मार्टफोन आहे तो सगळ्यात जास्त तर फ्लॅगशिप स्मार्टफोनला तो जो बॅक बॉडी ते दिले जाते. म्हणजे की ग्लास बॉडी ज्या स्मार्टफोनला असते तो स्मार्टफोन 25,000 रुपयांपेक्षा जास्त असतो. म्हणजे की प्रीमियम स्मार्टफोन असतो, फ्लॅगशिप स्मार्टफोन असतो. सगळ्यात पहिल्यांदा तो जो ग्लास बॉडी आहे तो सगळ्यात जास्त प्रीमियम आहे, स्टायलिश आहे. दुसरा पॉईंट असा आहे की तो जो स्मार्टफोन आहे तो वायरलेस चार्जिंगला पण सपोर्ट करतो. जर का तुमचा स्मार्टफोन ग्लास बॉडी असेल तुमच्या स्मार्टफोनची, तो स्मार्टफोन वायरलेस चार्जिंगला चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतो. आणि असं जास्त तर बघितलं जातं की जे स्मार्टफोन्स प्रीमियम आहेत आणि फ्लॅगशिप स्मार्टफोन आहेत त्यामध्येच तुम्हाला ग्लास बॉडी दिली जाते. जर का आपण ग्लास बॉडीचे कॉन्स बघितले, म्हणजे की याचे तोटे जर का बघितले, तर तुमचा स्मार्टफोन जर का एकदा पडला तर तुमच्या स्मार्टफोनचा विषय संपला. म्हणजे की तुमचा जो स्मार्टफोन आहे तो फुटणार, तुमचा स्मार्टफोन ब्रेक होणार जर का एकदा तरी स्मार्टफोन पडला तरी. म्हणजे की ऑल ओव्हर जर का तुम्हाला ग्लास बॉडीचा स्मार्टफोन पाहिजे असेल तर तो एकतर महाग असेल, जर का पडला तर फुटणार, आणि जे फिंगरप्रिंटचे जे तुमचे निशाण आहेत ते त्यावर उमटणार. जर का तुम्हाला प्रीमियम स्मार्टफोन पाहिजे असेल, जरी पडला तरी फरक नसेल पडत, तर तुम्ही या स्मार्टफोन घेऊ शकता. दुसरा आहे मेटल बॉडी. जर का तुमचा स्मार्टफोन मेटल बॉडीचा असेल, जर का तुम्हाला मेटल बॉडीचा जर का स्मार्टफोन घ्यायचा असेल, त्याचे प्रोज आणि कॉन्स काय आहेत ते बघू. सगळ्यात पहिल्यांदा तर फायदा आहे की ग्लासपेक्षा तो जास्त म्हणजे की स्ट्रॉंग असतो. म्हणजे तुमचा जो स्मार्टफोन आहे मेटलचा किती वेळा तरी पडला तरी फुटणार नाही. असं नाही की तुम्ही जोरात पडला तर फुटणार नाही, पण जर का तुमचा स्मार्टफोन चुकून पडला तर तो स्मार्टफोन तुमचा ब्रोक होणार नाही, म्हणजे फुटणार नाही. आणि त्याची एक खासियत आहे, जर का तो स्मार्टफोन गरम झाला तरी तुमच्या स्मार्टफोनला काही फरक नाही पडणार. जर का तुमचा स्मार्टफोन ना ग्लासचा जर का असेल बॅक बॉडी, जर का गरम झालं तर ती जी ग्लास आहे ना तो गरम होतो, पण मेटलची जी बॉडी आहे ना ती गरम होत नाही. आणि या मेटल बॉडीचे ना जास्त कॉन्स पण नाहीये. तुमचा जो स्मार्टफोन आहे तो वायरलेस चार्जिंगला फक्त सपोर्ट करत नाही, बाकी सगळे याचे फायदे आणि तोटे त्या जो ग्लास बॉडी आहे त्याच्यासारखेच आहेत. याच्यामध्ये तुम्हाला फक्त वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट मिळत नाही, पडल्यावर जास्त तुटत नाही. आणि हा जो स्मार्टफोन आहे ते बजेटमध्ये पण येते. 7-8 हजार रुपयाला सुद्धा तुम्हाला मेटल बॉडी मिळते, आणि फ्लॅगशिप स्मार्टफोन मध्ये पण काय वेळेस तुम्हाला मेटलचीच बॉडी मिळते. तिसरा आहे प्लास्टिक बॉडीचा स्मार्टफोन, आणि याच्याबद्दल मला पर्सनली भरपूर राग येतो, कारण की तुम्ही किती जरी सगळ्यात पहिल्यांदा आपण याचे कॉन्सेस बघू. हा जो स्मार्टफोन आहे ना तो पडल्यावरती म्हणजे एकतर फुटत नाही, हा प्रोज झाला. पण कॉन्स जर का बघितला खरंच या स्मार्टफोनचा, तुम्ही किती महागडा स्मार्टफोन घ्या, जसं की नथिंगचा स्मार्टफोन झाला, 25,000 रुपयाचा घ्या, 30,000 रुपयाचा घ्या, तुम्हाला स्मार्टफोन हातात घेतल्यावर चीपच वाटणार. मॅन्युफॅक्चरिंग याची भरपूर कमी कॉस्ट मध्ये होते. पण तुम्ही किती महागडा स्मार्टफोन घ्या, जर का तुमच्या स्मार्टफोनची बॅक बॉडी जर का प्लास्टिक असेल तर तो तुम्हाला चीपच वाटणार. याचे जर का फायदे बघितले प्लास्टिक बॉडीचे, तर असे आहेत की तुमचा जो स्मार्टफोन आहे तो भरपूर हलका आहे, त्याचं जे वेट आहे ते भरपूर कमी असतं. मॅन्युफॅक्चरिंग त्याची जी असते ती भरपूर कमी कॉस्ट मध्ये असते. दुकानदाराला भरपूर जास्त फायदा होतो हा स्मार्टफोन विकून, कारण की त्याची बॅक बॉडी प्लास्टिक बॉडी असते म्हणून. आणि दुसरं म्हणजे स्मार्टफोन जर का तुमचा पडला, किती वेळा जरी पडला, तुम्ही मुद्दामून जरी पडला, तर ते जे प्लास्टिक आहे ते तुटत नाही. स्मार्टफोन पडल्यावरती तुमच्या स्मार्टफोनला काहीच फरक पडत नाही. प्लास्टिक बॉडीच्या स्मार्टफोनला स्क्रॅचेस पटकन येतात. तुमच्या हाताच्या जर का नखांचा जरी त्याला स्क्रॅच पडलं तरी ते जे स्क्रॅचेस आहेत ते तुम्हाला डायरेक्टली व्हिजिबल होते. म्हणजे स्मार्टफोनवरती ते जे स्क्रॅचेस आहेत ते तुम्हाला दिसून येतात. माझं पर्सनली असं म्हणणं आहे की तुमचं जर का बजेट असेल आणि तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला नीट वापरत असाल, म्हणजे की असं कुठेही स्मार्टफोन टाकून देत नसाल, तुमच्या स्मार्टफोन चांगलाच राहत असेल, तर तुम्ही ग्लास जी बॉडी आहे ते तुम्ही घेऊ शकता. दिसायला एकदम जास्त प्रीमियम असतो, पण पडल्यानंतर भरपूर जास्त भीती असते, तो स्मार्टफोन फुटतो. मित्रांनो, हे जे तिन्ही आहेत, मेटल बॉडी असेल किंवा ग्लास बॉडी असेल किंवा प्लास्टिक बॉडी असेल, ह्या तिन्ही जास्त आपण या व्हिडिओमध्ये फरक बघितला. तुमच्यासाठी कोणता बेस्ट आहे मला नक्की कमेंट करून सांगा, आणि याच्यानंतर कोणते मी कंपॅरिझन व्हिडिओ करू हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजच्यापर्यंत एवढेच शिवाय आय होप तुम्हाला हा जो व्हिडिओ असेल तो नक्की आवडलेला असेल. जर का आवडलेला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. जर का व्हिडिओ थोडासा जास्त आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. भेटूया असंच एक तर फक्त व्हिडिओ कॉन्टेंट सोबत. तोपर्यंतसाठी नक्की लक्षात ठेवा आपल्या भावाला. टाटा, बाय बाय.